बरेच लोक प्रश्न विचारतात की कोकणात फिरण्यासाठी बेस्ट सीझन कुठला. खरं तर प्रत्येक सीझनची खासियत असते. पावसाळ्यात ही भूमी स्वर्गासारखी दिसते, जिथे प्रत्यक्ष देवतांचा वास असतो. आज मी अशाच एका ठिकाणी आलो आहे, जे रत्नागिरी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. नुकतंच जीर्णोद्धार केलेलं हे महालक्ष्मी मंदिर जांभा दगडाचा वापर करून बांधलं आहे, तर गाभारा आणि मूर्ती काळ्या दगडातल्या आहेत. महालक्ष्मीची मूर्ती अत्यंत चैतन्यदायी आहे. कोरीव काम केलेला गाभारा, रेखीव मूर्ती आणि योग्य प्रकाश व्यवस्था यामुळे इथे वेगळीच ऊर्जा जाणवते. मंदिराच्या बाजूला काही पावलांवर एक ओढा वाहतो. हिरव्यागार झाडीतून वाहणारं फेसाळतं पाणी आपल्याला स्वर्गात असल्याची अनुभूती देतं. रत्नागिरी सोमेश्वर रस्त्यावर पोमेंडी खुर्द गावात हे मंदिर आहे. मुख्य रस्त्यापासून डावीकडे एक चढणीचा रस्ता जातो. या रस्त्यावरून 5 मिनिटात मंदिरात पोहोचता येतं. शहरापासून जवळ असूनही शांत असलेल्या या मंदिराला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या.